शहरामध्ये मोठी कारवाई 24 किलो 740 ग्राम गांजा जप्त 7,42,000 रुपयाचा माल हस्तगत एक आरोपी रंगेहात अटकेत लातूर एलसीबीचा मोठा घणाघात पदार्थावर पोलिसांचा प्रहार किरच्या दुकानातून गांजा साठा उघड 7 लाखाहून अधिक किमतीचा माल जप्त 19 वर्षीय आरोपी ताब्यात तपासाची चक्र वेगात लातूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई साईनाथ उद्योगावर छापा 24 किलोहून अधिक गांजा जप्त युवक आरोपी जेरबंद अवैध राकेटचा पर्दाफाश लातूर जिल्ह्यातील अंमली पदार्थावर सुरू असलेल्या मेला मोठं यश मिळालं आहे। स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल 24 किलो 740 ग्राम गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एका 19 वर्षीय आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे। ही कारवाई उदगीर शहरातील मोंडा रोड परिसरात करण्यात आली। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की साईनाथ मिर्च मसाला उद्योग या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची साठा करून विक्री सुरू आहे। या मोहिमेच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख यांनी वरिष्ठांना माहिती देत तत्काळ सापळा रचला। पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर आणि उदगीर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी छापा टाकण्यात आला। नायब तहसीलदार शासकीय पंच फॉरेन्सिक पथक आणि व्हिडिओग्राफर यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली। दुकानाची झडती घेतली असता पिवळ्या पोत्यामध्ये लपवून ठेवलेल्या गांजाचा मोठा साठा आढळून आला। जप्त केलेल्या गांजाचे वजन 24 किलो 740 ग्राम असून त्याची बाजार किंमत सुमारे 7,42,200 रुपये इतकी आहे। या प्रकरणी शुभरत्न कपिल बाबूराव गायकवाड वय 19 वर्षे राहणार फुलेनगर उदगीर याला अटक करण्यात आली आहे। आरोपी हा गांजा विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे। त्याच्या इतर साथीदाराचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानंद भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख यांच्यासह पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, सचिन धारेकर, पिराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम मोरोरे तसेच उदगीर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सतीश पवार, हरणे आणि गवडी यांनी सहभाग घेतला। दरम्यान पोलीस प्रशासनाने युवकाला अंमली पदार्थापासून दूर राहण्याचे आवाहन केले असून अशा अवैध धंद्याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। धन्यवाद। मी